नमस्कार 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 मंडळी, मी नागे गोसावी माझ्या होम मिनिस्टर रिलेटी यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। आज पुन्हा एकदा नवीन दिवस, नवीन व्हिडिओ, नवीन प्रोजेक्ट आपल्याकडे घेऊन आलोय आणि तुम्ही बघत असाल मी जरा इंजिनियरच्या साईडवरती टेबलवरती बसलोय आणि का बसलोय त्याचं कारण एवढंच आहे, काही गोष्टींना पहिला तुम्हाला बसून सांगावंसं वाटतं की नेमकं या प्रोजेक्टमध्ये काय वेगळं आहे आणि का लोकांनी या प्रोजेक्टमध्ये जास्त पसंती दाखवले, का लोकांना आवडतोय। तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हे जी बिल्डिंग दिसतोय मला 7 फ्लोअरची बिल्डिंग आहे। बिल्डिंगचं एलिव्हेशन तुम्हाला भविष्यात जशी फ्लॅट मिळणार आहे ती बिल्डिंग अशी असणार आहे। आता ही बिल्डिंग कुठं असणार आहे, काय प्राइस आहे, काय कार्पेट आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। काय झालंय की माझ्याकडे ना बरेच 2 वर्षापासून जेव्हा व्हिडिओ करतो ना की जेवढे लोक कॉल करतात ना प्रत्येकाच्या रिक्वायरमेंटमध्ये ना 2-3 गोष्टी अशा आहेत की त्यांना कोणता डेव्हलपर पूर्ण करू शकत नाही। प्रत्येकाला ना 400+ कार्पेट पाहिजे, म्हणजे बजेट आहे 40-45 लाख रुपये, पण कार्पेटमध्ये ना कॉम्प्रोमाइज करावं लागतं। त्यांना 300-350च्या आसपास कार्पेट मिळतो, म्हणजे 320 कार्पेट, 340 कार्पेट, 350 कार्पेट। आता जी पहिल्याच्या काळात जी लोक राहतात ना त्यांना कसं झालंय की घरातले एरिया मोठे आहेत, कार्पेट मोठे आहेत, त्यांचे फ्लॅट मोठे आहेत, पण ते जेव्हा नवीन प्रॉपर्टी घ्यायला जातात तेव्हा त्यांना ना दिसतं की ना हे साईज छोटी आहे, कॉम्पॅक्ट झाले। बजेट 40-45 लाखामध्ये त्यांना 320 कार्पेट, 350 कार्पेट असा मिळतो। पण हा जो डेव्हलपर आहे ना, हा ज्यांनी प्रोजेक्ट लॉन्च केला ना, हा जो विचार केला ना, त्यांनी मध्यमवर्ग लोकांना परवडेल, कारण की त्यांच्या खिशाला परवडेल आणि त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट आहे त्यात फुलफिल कशा होतो त्याकडे लक्ष दिले। कारण की पहिल्यांदा कोणता डेव्हलपर घोडबंदर रोड, तुम्ही कासारवली माजविड्यापासून तर भाईंदरपाड्यापर्यंत कुठे पण जावा, तुम्हाला 1 BHK 300-350च्या आसपास कार्पेट मिळतो 40-45 लाखाच्या बजेटमध्ये। पहिल्यांदा कोणता डेव्हलपर घोडबंदर रोड येते, कासारवली आणि ओवळा याच्या बरोबर मध्यावरती केंद्रावरती एक प्रोजेक्ट घेऊन आलाय। तुम्ही बघू शकता साईटचं काम चालू आहे, म्हणजे ऑलमोस्ट क्लीन लेवलवरती काम आलेलं आहे आणि प्राइस 40-45 लाखाच्या बजेटमध्ये देऊन सुद्धा डेव्हलपर तुम्हाला कार्पेट 434चा देतोय। 400+ कार्पेट। मी म्हटलं ना, जी लोक 1 वर्ष 2 वर्ष प्रॉपर्टी बघतात ना, फ्लॅट बघतात, मनासारखा फ्लॅट मिळतात ना, त्यांचा प्रवास फायनली या प्रोजेक्टवरती येऊन थांबणार आहे, कारण की त्यांना 400+ कार्पेट मिळणार आहे, ते पण 40-45 लाखाच्या बजेटमध्ये। आता मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला ज्या प्रकारे मी सांगतो की तुम्हाला मिळणार आहे तो फ्लॅट कसा असणार आहे, डेव्हलपरनी सॅम्पल फ्लॅट बनवला आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पुन्हा एकदा सांगतो की 400+ कार्पेट, 434चा कार्पेट आणि त्याची प्राइस फक्त 40-45 लाखाच्या मध्ये। तुम्ही फक्त या प्रोजेक्टला व्हिजिट करा, नक्की तुम्हाला सॅम्पल फ्लॅट सुद्धा आवडेल, साईट सुद्धा आवडेल। 2 वर्षामध्ये परेशान आहे, डेव्हलपरनी काम एवढं फास्ट आहे ना, तुम्हाला 2026च्या आसपास तुम्हाला परेशान मिळणार आहे। आणि या प्रोजेक्टमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टाउनशिप प्रोजेक्ट मिळणार आहे। असं नाही की एक सिंगल बिल्डिंग डेव्हलपर बांधतोय, A B C D 4 विंग्स आहेत, त्यामध्ये C जी विंग आहे ही ॲक्च्युली आहे डेव्हलपरची, पण A B आणि D विंग आहे, 7 माळ्याचे 3 टावर आहेत आणि 2026ला परेशान आहे। डेव्हलपरचा रेरा परेशान आहे 2027 आहे, त्यामुळे मला 2026ला मिळणार म्हणजे मिळणार। आणि त्यामध्ये 434 कार्पेटपासून 474 पर्यंत 1 BHKचे व्हेरियंट आहेत आणि प्राइस फक्त 40 लाख ते 45 लाखाच्या मध्ये तुम्हाला प्राइस मिळते। ज्याप्रमाणे तुम्हाला माझ्या व्हिडिओची ही स्क्रिप्ट आवडली असणार ना, तुम्हाला सॅम्पल फ्लॅट पण नक्कीच आवडणार। चला आपण फ्लॅट बघूयात। सॅम्पल फ्लॅट तर तुम्हाला दाखवतोच, पण त्याच्यापूर्वी डेव्हलपरने मॉडेल बनवलाय, म्हणजे भविष्यामध्ये तुमच्या बिल्डिंगचं एलिव्हेशन कसं येणार आहे, कशा प्रकारे तुमचे टावर्स असणार तुम्ही बघू शकता। A विंग, B विंग मध्ये C विंग हा डेव्हलपरने स्वतःसाठी बंगलोसाठी प्लॉट ठेवलाय आणि D विंग, हे जे B आणि C D आहे ना ह्यांचे नंतर काम आहे, लॉन्च आहेत, पण आता डेव्हलपरने A विंग लॉन्च केलाय। 7 फ्लोअरची बिल्डिंग आहे, खाली तुम्ही बघू शकता पार्किंगला जागा दिलेली आहे आणि त्याशिवाय तुम्हाला वरती अमेनिटीज सुद्धा डेव्हलपरने दिलेल्या आहेत, म्हणजे तुमचं गेम्स, इंडोर गेम्स असतील किंवा काय तुमचं बघू शकता गार्डन एरिया आहे। तुम्हाला हा जो स्पेस आहे म्हणजे ज्या बेसिक अमेनिटीज लागतात ना एक मध्यमवर्ग कुटुंबाला सगळे अमेनिटी डेव्हलपमेंट दिलेले आहेत। 1 BHK मध्ये मी म्हटल्याप्रमाणे 2 ते 3 कार्पेट आहे, म्हणजे 434 पासून 474 पर्यंत कार्पेट आहे। प्राइस 40 ते 50 लाखाच्या बजेटमध्ये भविष्यात तुमच्या बिल्डिंगचा कॉम्प्लेक्सचा चेहरा हा असा दिसणार आहे। ही झाली तुम्हाला मॉडेल बद्दल माहिती। आता आपण सॅम्पल फ्लॅट बघूया, चला या। मी म्हटलं ना की बऱ्याच लोकांचं ना म्हणजे कन्फ्युजन काय होतं की त्यांना फ्लॅट घ्यायचा असतो, पण त्यांना ना कार्पेट मनासारखं मिळत नाही, त्यांना 300-350 कार्पेटमध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागतं, कारण की बजेट कमी आहे। पण या प्रोजेक्टमध्ये ना तुम्हाला कॉम्प्रोमाइज काहीच करावं लागणार नाही। लिव्हिंगचा हॉल बघा किती स्पेशियस आहे, एवढा मोठा हॉल देऊन डेव्हलपर एक 2 फुटाची बाल्कनी सुद्धा देतोय, तुम्हाला बाल्कनी मिळते आणि प्रॉपर लेआउट बघू शकता तुम्ही, कुठेही ओपन किचन नाही आहे, हॉल स्पेशियस दिलेला आहे। परत एकदा बघा, तुमचं टीव्ही युनिट इथं आलं, इमॅजिन करा टीव्ही युनिट आलं, तुमचा सोफा असेल, तुमचं डायनिंग टेबल असेल, एवढा हॉल सफिशियंट आहे। 400+ कार्पेट, 434चा कार्पेट आहे, 434 कॉमन वॉशरूम बघा, तुम्हाला कमोड दाखवते, तुम्हाला शॉवरचा स्पेस आहे, कुठेही तुम्हाला पावडर टॉयलेट दिलं नाही की इथं बाथचा स्पेस वेगळा आहे, आंघोळीचा स्पेस वेगळा आहे, असं काय नाही, प्रॉपर तुम्हाला लेआउट आहे। ओपन किचन नाही, तुम्ही बघू शकता आज प्लॅटफॉर्म
आणि किचनला सुद्धा एक 2.5 फुटाची 2 फुटाची बाल्कनी दिलेली आहे आणि त्याशिवाय किचन तुमचं हॉलमध्ये नाहीये, ओपन किचन नाहीये, प्रॉपर किचन आहे। मास्टर बेडरूम तुम्ही बघा, अटॅच टॉयलेट आहे मास्टर बेडरूमला आणि मास्टर बेडरूम मध्ये सुद्धा 2-2.5 फुटाची बाल्कनी डेव्हलपमेंट दिली आहे। ही तुम्ही बाल्कनी बघू शकता, एवढी बाल्कनी देऊन सुद्धा बेडरूम स्पेशियल देऊन सुद्धा वॉर्डरोबला जागा दिली आहे बघा। या फ्लॅटमध्ये एकही गोष्ट अशी नाही की तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं नाही, वॉर्डरोबला जागा आहे, मास्टर बेडरूम आहे, तुम्हाला किचन ओपन नाही आहे, क्लोज किचन दिलेलं आहे, 434 चा कार्पेट आहे आणि 41 लाख प्लस टॅक्सेस, 41 लाख प्लस टॅक्सेस म्हणजे अराउंड 40-45 लाखाच्या बजेटमध्ये जर प्रॉपर्टी बघतात घोडबंद रोडला 1-2 वर्षामध्ये परेशान बघतात तर या प्रोजेक्टला व्हिजिट करा। 474चा सुद्धा 1 BHK, ज्याला 500 चा 1 BHK पाहिजे ना, एक अजून मोठा पाहिजे त्यांच्यासाठी 50 लाखाच्या आसपास बजेट आहे, तेही या प्रोजेक्टला व्हिजिट करू शकतात, तसाही ऑप्शन अवेलेबल आहे। तर पुन्हा एकदा सांगतो ही संधी गमावू नका। 7 फ्लोअरची बिल्डिंग आहे, इन्व्हेंटरी फटाफट जाणार आहे, कारण की घोडबंद रोडला पहिल्यांदा कोणता डेव्हलपर 400 प्लस कार्पेट 40-45 लाखाच्या बजेटमध्ये देतोय। तुम्हाला तर माहिती आहे मी नागेश गोसावी तुमच्याकडून कोणताही ब्रोकर घेत नाही, तुम्हाला फ्रीमध्ये पिकअप आणि ड्रॉप देतो। मला कॉल करा आणि तुमच्या स्वप्नातला घर 400 प्लस कार्पेट 40 लाख 50 लाखाच्या बजेटमध्ये येथे बुक करा। थँक्यू सो मच, धन्यवाद।